नमस्कार, आप देख रहे हैं पीवीपी न्यूज। मैं राकेश तिवारी। आज हम आए हैं बोईसर आंबड़गोट मतलब मीठा कट्टा, यहाँ पर आए हुए हैं। यहाँ पर आज उद्धव ठाकरे की रैली थी, जहाँ पर संजय राउत, सुनील बोसारा और कई किस्म के यहाँ के और एक आमदार थे, वो भी थे। कई आमदार यहाँ पे पहुंचे और कई लोगों का हमने स्पीच सुनी। अब ये देखना है कि आने वाला इलेक्शन लोकसभा का किसकी तरफ झुकाव करता है। उद्धव ठाकरे ने यहाँ पे कई शब्दों का इस्तेमाल किया और जो कि शायद संवैधानिक ना हो, लेकिन उन्होंने अपने दिल की बात उद्धव ठाकरे ने रखी, संजय राउत ने रखी अपने दिल की बात। अब देखना है कि जनता किसको चुनती है, क्योंकि देखिए ये शहरी पट्टा नहीं है, यह है गांव और जिसे कहते हैं कि ग्रामीण विभाग पट्टा है, गांव का पट्टा है। शहर की भूमिका कुछ अलग होती है, गांव की भूमिका कुछ अलग है। देखते हैं इसके बाद आगे की क्या खबर है। आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि या जिल्ह्याचे जुलदार नेते आदरणीय आमदार विनोदजी निकोले साहेब, आदरणीय अशोकरावजी ढवळे, भूमी सेनेचे आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय काळून काका तोधडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायनजी लोबो, ज्येष्ठ नेत्या योगीताई ठाकरे, मिलिंदजी नार्वेकर, आपले जिल्हा प्रमुख विकासजी मोरे, राजेंद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लजी पाटील, सर्वच विचारमंचावर मान्यवर उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, आज आदरणीय साहेब आपल्या उमेदवार बाधिताई कांबळी यांच्या प्रचार मंत्र्यांना अजून फॉर्म भरला नाही, परंतु साहेब आपण ही सभा खऱ्या अर्थानं वाढवण्यासाठी घेतलेली आहे आणि ज्या वाढवण्याबद्दल आपल्या भूमिका ह्या आम्ही कृतीने स्पष्ट केलेल्या आहे। वेळोवेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना किंवा जनसुरामध्ये लोकांमध्ये बसून त्याचा विरोध करताना आपण सगळ्यांनी आम्हाला आणि आमदार विनोद निकोलेंना बघितलेलं आहे। त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत। एकच जिद्द, हे वाढवण्याबद्दल रद्द, हा जो आपला नारा आहे हा विधानसभेत आम्ही बुलंद केलेला आहे। उद्धव साहेबांच्या काळामध्ये आज ज्यांनी जे काही आमच्या गोरगरिबांना जो काही शिधा ज्याला ते आनंद म्हणतात, 100 रुपये घेतात आणि 1 किलो 2 किलो साहित्य देतात आणि लोकांना भुलवतात। मला आठवण करून द्यायची आहे की मागच्या 5 वर्षामध्ये खावटीचं अनुदान या महाराष्ट्र राज्यामधील 18 लाख कुटुंबांना जे बंद केलं होतं मागच्या फडणवीस सरकारने, त्याचा किंमत वाढवून 4,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला उद्धव साहेबांच्या काळामध्ये आपण दिलंय। 680 कोटी रुपये आपण प्रत्येक कुटुंबाला दिलेले आहेत। 2,000 रुपये रोख खात्यावर आणि 2,000 साहित्य। त्याची आठवण यासाठी करून देतो की 100 रुपये घेतात आणि 1 किलो तूर डाळ, 1 किलो रवा, 1 किलो तेल देतात आणि त्याचा केवढा मोठा प्रचार करतात। परंतु उद्धवजी आपल्या त्या पॅकेटमध्ये 50 किलो तांदूळ, 50 किलो गहू, 5 किलो तूर किंवा उडीद डाळ, 5 किलो तिखट, 5 किलो हळद, 5 किलो काळा मसाला, 5 किलो तेल आणि 2,000 रुपये रोख आपण देत होतो। हा 2 मुख्यमंत्र्यांमधला फरक आहे। देणाऱ्याची जाणच लागते। आम्ही लोकांकडून 1 रुपया सुद्धा घेतला नाही, हे 100 रुपये घेतात। हा फरक 2 सरकारांमधला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली, महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना उद्धव साहेबांनी या राज्यामध्ये आणली आणि 10,000 कोटीची कर्जमाफी या राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिली। खत बी बियाणं बांधावं त्याचा उपक्रम साहेब आपण सुरू केलाय। मुठभर तुरी देऊन लोकांना त्या आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त आपण केलं आणि अतिशय या जगामध्ये जो अतिशय संकट या राज्यावर, या देशावर, या जगाला आलं होतं कोविडचं, त्या काळामध्ये साहेब आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी या राज्यातील जनतेची आपण घेतली आणि त्यामुळं सुपर सीएम, सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव 5 राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आलं, हा आमचा अभिमान आहे। आणि त्यामुळं या पालघर जिल्ह्यामध्ये जे लोक साहेब त्यावेळेला पायी चालले होते भिलारच्या नाक्यावर, तत्कालीन कलेक्टर कैलास शिंदे यांना आम्ही फोन केला आणि उद्धव साहेबांना फोन केला। उद्धव साहेबांनी फोनवरच कॉन्फरन्सवर अजित पवारांना कॉन्फरन्सवर घेतलं, फोनवर घेतलं, कलेक्टरला घेतलं आणि या राज्यातल्या सगळ्या जेवढे टोल नाके आहेत तिथे जे लोक थांबली होती राज्यातली त्या सगळ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था उद्धव साहेबांनी केली।
यासाठी मनुष्य लागते, प्रेम लागतं, जिव्हाळा लागतो. एका फोनवर या राज्यातल्या जेवढ्याही 2 लाखांचे लोक थांबले होते त्यांची सोय जेवणाची राहण्याची केली, त्यासाठी मन लागतं. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नारा देऊन साहेबांनी एक वेगळा संदेश या राज्याला या देशाला दिला. आता आपण बघितलं उत्तर प्रदेशमध्ये नदीमध्ये हजारो प्रेतं वाहिली. तो फरक या राज्यामध्ये होऊ दिला नाही साहेबांनी. आणि फेसबुकद्वारे असेल किंवा कुठल्याही माध्यमांद्वारे असेल नेहमीच साहेबांनी आपल्याशी संवाद साधला. हे सांगण्याचा उद्देश एवढा की आता हाणून मारून ओढून ताणून आम्ही कसे चांगले आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करतंय. केलं काही नाही, करत काही नाही, फक्त घोषणा आणि घोषणांचा पाऊस या ठिकाणी पाडून आपलं जे काही आहे ते विकण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अतिशय घटनाबाह्य आणि गद्दारी करून जे सरकार स्थापन केलंय, एक नव्हे 2 पक्ष फोडून ज्यांनी ही सत्ता मागच्या काळामध्ये भोगतायत, फक्त आणि फक्त गोरगरिबाला नाडण्याचं काम या मागच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या आपल्या उमेदवार आहेत भारतीताई कांबळी यांचं काम, यांचा प्रचार सर्वांनी एकजुटीने करायचा आहे. मागच्या काळामध्ये सुद्धा उद्धव साहेब आम्हाला आठवण करून द्यावी लागेल की डहाणू आणि पालघरने आम्ही त्याही वेळेला जो आमचा उमेदवार होता तेव्हा आम्ही लीड दिला होता, तेव्हा आम्ही आमदार नव्हतो, आता आम्ही आमदार आहोत. एक हिंदीमध्ये कहावत आहे की चाचा हमारे विधायक है, अभी हम खुद विधायक है, आपण काळजी करायची काही गरज नाही. त्यामुळं एक नाही 2 आमदार या जिल्ह्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे आहेत. जे आपल्या सोबत येतील त्यांच्या सोबत आणि जे आपल्या सोबत नाही येणार त्यांच्या शिवाय या ठिकाणी विजय प्राप्त करण्यासाठी पडेल ती मेहनत करू असा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठा, जय महाविकास आघाडी. आता आपल्यासमोर तुम्ही 2 आमदार आहेत, आपण एक खासदार येतील आणि हात जोडून सांगतील, भाई और बहनों, मेरा और पालघर का बहुत पुराना रिश्ता है. सांगू शकतात, कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगता येत नाही. रिश्ते है ठीक है, लेकिन रिश्ता कौन निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाव. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही. मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात, दुसरे परिवार कोणीच नाहीये. दुसरे पार्टनर आले, खंडेडीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय त्या भाडखाऊ जनता पक्ष आहे. भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे.